मंडळी, लहान मुली आणि महिलांवरच्या वाढत्या अत्याचारांविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत. आपण चर्चा करणार आहोत मीना नाईक यांच्याशी. गेली अनेक वर्ष त्या कळसूत्री बाहुल्यांच्या म्हणजे पपेट्रीच्या माध्यमातून महिला सुरक्षेबद्दल जनजागृती करतायत. सामाजिक विषयांवर त्यांनी अनेक लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटही बनवलेत. नाईक मॅडम यांच्यासोबतच आपल्यासोबत पुण्यातून आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पूर्वा दीक्षित. त्या दोघींशी आपण या गेस्ट सेंटरवर बातचीत करणार आहोत. दोघींचंही स्वागत ABP माझाच्या या खास बुलेटिनमध्ये, ज्याचं नाव आहे 0 अवर. मला अर्थातच पहिल्यांदा मीनाताईंकडे जायचं आहे. मीनाताई, सातत्यानं म्हणजे तुम्ही तर आमच्या आधीपासून या घटना बघतायत, पण कुठेही या घटना थांबायचं नाव घेत नाही. एक पत्रकार म्हणून माझे कोणी सहकारी असो किंवा मी असो, या घटना जेव्हा सांगायला किंवा वाचायला आम्हाला लागतात तेव्हा थरकाप उडतो. पण या घटना थांबत नाहीत. काय या मागच्या विकृतीमागे? ही विकृती पुन्हा पुन्हा का निर्माण होते? मला असं वाटतं की अत्यंत या घृणास्पद अशा घटना आहेत आणि पूर्वी अशा होत नव्हत्या असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी होतं. आता प्रमाण वाढतंय. याच्यामागे 2 कारणं असू शकतात की आपल्याकडे कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी किती होते हे आपल्याला माहीत नाही. आणि दुसरं म्हणजे एक पाप पुण्याची एक कल्पना, भावना लोकांमध्ये होती पूर्वी, आता ती नाही आहे. बिनधास्त कुठचीही गोष्ट करायला ते धजावतात, मागे पुढे विचार करत नाही. जिच्यावर आपण अत्याचार करतो आहोत तिच्या मनाचे ते विचारसुद्धा मनाचा करत नाहीत किंवा तिच्या फॅमिलीचा. मी माझ्या नाटकांमधून हे सगळं दाखवते. मी वाटेवरती काचा ग हे बाललैंगिक शोषणावर पहिल्यांदा नाटक केलं, तेव्हा बालक आणि पालक यांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श नाही म्हणायचं, हे सगळं शिकवलं. त्यानंतर मला असं वाटलं की गुन्हेगाराला सुद्धा काहीतरी शिक्षा मिळायला पाहिजे. आणि 2012मध्ये जेव्हा पॉक्सो कायदा आला त्यावेळी मी पॉक्सो कायद्यावर अभय आहे नाटक केलं. आणि त्या नाटकामधून पॉक्सो कायदा काय आहे, अत्याचार म्हणजे काय, बलात्कार सगळ्यांना माहीत असतो पण अत्याचार माहीत नसतो. तर अत्याचार काय काय, शारीरिक, मानसिक, भावनिक विविध पद्धतीने होऊ शकतो, ऑनलाईन होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हा मुलांचा अधिकार आहे. मुळात मुलं किंवा मुलगी ह्या 18 वर्षाच्या आतल्या व्यक्ती आहेत हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं की मुलं म्हणजे काय 10-12 वर्षाची मुलं, तर तसं नाही आहे. तर त्याच्यामुळे हे सांगावं लागतं. हे शहाणं करत असताना आता मला असं वाटतं की जो ऑफेंडर आहे, जो हे करतो, त्याची मानसिकता बदलायला पाहिजे. आणि मी ही जी नाटकं करत आली, तर आता मला असं वाटतं माझ्या डोळ्यासमोर हे एक आव्हान आहे की या लोकांना कसं शहाणं करायचं. मुलांना शहाणं करून झालं, पालकांना शहाणं करून झालं, आता हे गुन्हेगार जे आहेत त्यांना कसं शहाणं करू. मला एक गोष्ट आठवते ती अशी की पुण्याच्या KEM हॉस्पिटलचं रिसर्च सेंटर आहे, त्यांनी हा एक प्रोजेक्ट राबवलेला आहे की अवेअरनेस क्रिएट करायचा. कुणाचा? तर नॉन ऑफेंडर्सचा. ऑफेंडर्स आहेत ज्यांच्यावर पॉक्सो कायदा ऑलरेडी लागू आहे त्यांचा नाही, पण नॉन ऑफेंडर्स आहेत त्यांना शहाणं करायचं, त्यांचं काउन्सिलिंग करायचं. आता हे नॉन ऑफेंडर्स कसे ओळखायचे? तर त्यांनी अनेक ठिकाणी टेलिव्हिजनवर, पेपरमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या जाहिरात येतात. जाहिरात म्हणजे माहिती येते की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणून. तर 2015 पासून हे सुरू केलंय त्यांनी. 2017मध्ये मी माझी वाटेवरती काचागची CD सगळ्यांना दाखवली. त्यातून त्यांना सांगितलं की बघा, एखादी फॅमिली, एखादी मुलगी किती सफर होते, काय मानसिक परिणाम होतो त्यांच्यावर. तर हे लक्षात घेऊन तुम्ही अशा प्रकारची कुठची वागणूक करू नका. त्यानंतर आत्तापर्यंत हे जे प्रोजेक्ट चाललंय त्याच्यामध्ये जवळजवळ 650 टेलिफोन्स आले त्यांना, मोबाईल विचारणा करण्यासाठी की काय आहे, कशासाठी, कुठे येऊ शकतो आम्ही वगैरे. ॲक्च्युली 18 लोक फक्त आले आणि त्यांनी कबूल केलं की मुलांना बघितल्यावर आमच्या मनामध्ये असे विचार येतात, तर आम्ही काय करू. त्यावेळेस त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना काही औषधं दिली जातात आणि ह्याच्यापासून
परावृत्त करतात. तर हे एक प्रोजेक्ट एका बाजूने चालूच आहे. एका पण ते महत्त्वाचा फक्त प्रोजेक्टचा मर्यादित विनाताई आहे. तुम्ही उल्लेख हे केलात. मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आपण या गोष्टी आणखी तुमच्याकडनं जाणून घेऊया. मला आता पूर्वताईंकडे जायचंय. पूर्वताई, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करताय. हे सामाजिक अधपतन आहे, खऱ्या अर्थानं आपल्यातलीच माणसं आहेत ही जी ही कृत्य करतायत. हे का होताना दिसतंय तुमच्याकडे, तुम्हाला जाणवताना? ही एक प्रकारची मानसिक विकृती आहे. मानसिक आजाराचं प्रमाण याच्यात खूप कमी असतं. खूपच कमी टक्के आहे की त्यांच्या कमी लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात आफ्टर हेड इंजुरी किंवा काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात तेव्हा, किंवा मग मानसिक आजारामध्ये पण सेक्शुअल अराउजलचे प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. वी शुड नॉट काउंट ऑन दॅट. म्हणजे आणि जे ही मानसिक विकृती आहे तिथे कुठेतरी व्हॅल्यू एज्युकेशन कमी पडतं आहे आपलं, किंवा इथे सायकोसोशियल आपण त्याचा जो म्हणतोय तो जो भाग आहे की आपल्या इथली सिस्टम आपण जी डेव्हलप केली आहे की स्त्री म्हणजे एक सेक्ससाठीची वस्तू आहे आणि पुरुष आहे त्याला तो अधिकार आहे. ही जे एक प्रकारची भावना किंवा एक प्रकारची समज डेव्हलप जी झाली आहे त्याच्यात कुठेतरी मग जेव्हा जे नॉर्मल असतात किंवा ज्यांचे व्हॅल्यूज चांगले असतात आपण म्हणूया, तर तिथे हा विषय येतो की कधी आणि कुठे आणि कसं करायचं, किती लिमिटमध्ये करायचं, कुठे बोलायचं, आपल्या मित्रांमध्येच हे बोलायचं, बाकी जागी नाही बोलायचं. पण बाकी जे जास्त ज्यांच्यामध्ये ही विकृती असते, विकृतीचं स्वरूप ज्यांनी घेतलेलं असतं, तिथे त्यांना त्यांच्या भावनांचा संतोष मिळवण्यासाठी त्यांना हे खूप सहज वाटतं. आणि हल्ली जे हे पॉर्न्स वगैरे मुलं बघतात किंवा सोशल मीडियामध्ये ह्या प्रकारच्या रील्स खूपच इझिली अवेलेबल असतात, तर कुठेतरी त्यांचा हिरोइझम पण त्याच्यात असतो आणि त्यांना वाटतं की ते पण ते करू शकतात आणि त्यांना एकमेकांना चॅलेंजेस देणे किंवा त्या प्रकारचा अनुभव घेण्यासाठीचा प्रयत्न करणे, त्याच्यातनं हे कितीदा उद्भवतात. कितीदा आहे की हे त्यांच्या ॲग्रेशनमधनं, म्हणजे की काही कारणासर जर कुठल्याही मुलींनी त्यांना नाही म्हटलं तर त्यांना त्याचा खूपच जास्त त्रास होतो. जसं की आपल्या इथे ॲसिड अटॅक्स आता तर कमी झाले आहेत, पण ॲसिड अटॅक्स खूपच व्हायचे की तू माझी नाही तर कुणाची नाही, किंवा तू नाही कसं म्हणू शकता, आता मी तुझ्याबरोबर शारीरिक संबंध एकदा केले, तुझ्यावर रेप केला तर तू कुठलीच नाही राहणार आणि यू हॅव टू से येस. तर अशा प्रकारच्या भावना पण उत्पन्न होतात आणि जास्त करून ह्या प्रकारचा आनंद घेता येऊ शकतो याच्यासाठी ते पहिल्यांदा एक छोट्या स्वरूपात प्रयत्न असतो. जेव्हा हे जवळचे लोक करतात, घरातली लोक करतात, ओळखीच्या लोकांमधनं होतो, जसे की शिक्षक आहेत, शाळेचे कर्मचारी आहेत, किंवा मग घरात येणारे बाबांचे मित्र आहेत की फॅमिली मेंबर्स आहेत, किंवा आजोबा बाबा ह्यांचं पण प्रमाण आहे. सो अशा प्रकारे जेव्हा या भावना त्यांना येतात आणि ते ट्राय करतात आणि जर कुठेतरी मुलगी किंवा मुलगा कमकुवत वाटतो आणि तो त्याचा व्हॉइस रेज नाही करू शकत आहे किंवा काही बोलू नाही शकत आहे, तर मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हा अटेम्प्ट जास्त वाढत जातो आणि मग हे कृत्य घडत असतं. तर तिथे सर्वात मोठं काम जर आपल्याला ऑफेंडर साईडने व्हायला पाहिजे तो आहे व्हॅल्यू एज्युकेशन. आणि दुसरं आहे की जेव्हा आपल्याला डिफेन्स म्हणून काम करायचं आहे, तर जसं आपण वर्क करतोय गुड टच बॅड टचवर किंवा मग त्यांच्या सक्षमीकरणवर, की ते कसा त्याचा छान डिफेन्स करू शकतील, रिपोर्ट करू शकतील आणि त्या नोला अर्थ येईल. कारण की नो याला अर्थ कितीदा हे जे रेपिस्ट असतात त्यांच्यामध्ये की नाही ते नो म्हणतात पण त्याचा अर्थ नो नसतो, पण वी कॅन गो फॉरवर्ड, म्हणजे की आपण करू शकतो, अशा प्रकारे तो घेतला जातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर खरंच म्हणजे कोणी एक जण वर्क नाही करू शकत. कायदा आपलं काम करतात, ते बऱ्याच पॉक्सोमध्ये ह्याच्या सगळ्या नोंद आहेत आणि त्याच्या प्रोसिजर पण आहे. पूर्वताई, मी येतो या मुद्द्यावर, पॉक्सोच्या मुद्द्यावर मी येतो तुमच्याकडे. मीनाताईंना मला याच विषयावर बोलतं करायचंय. मीनाताई, पॉक्सोचा विषय तुम्हीही काढलात, आता पूर्वताईंनी काढलाय तो विषय. हा पॉक्सोचा जो विषय आहे, हे लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावरती ही शिक्षा, कठोर शिक्षा देण्यात आली आहेत, पण त्यातल्या तरतुदी
थोड्या कमी पडताना दिसत आहेत का तिथवर पोहोचण्यासाठी आपल्याला जास्ती कालावधी लागतोय त्या त्या गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी? हो ना, ते तर आहेच का. आपल्याकडे ज्या 3 सिस्टीम्स आहेत ज्याला पीडित व्यक्तीला तोंड द्यावं लागतं. पहिली म्हणजे पोलीस व्यवस्था, दुसरी आहे वैद्यकीय व्यवस्था आणि तिसरी आहे न्याय व्यवस्था. या तिन्ही व्यवस्थांमधून पीडित व्यक्तीला कशा प्रकारची वागणूक मिळते, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आता बऱ्याच प्रमाणात सगळ्यांचं ओरिएंटेशन केलं जातंय, प्रशिक्षण त्यांना दिलं जातंय. न्यायव्यवस्था तर अत्यंत बदललेली आहे. म्हणजे बालस्नेही न्यायव्यवस्था आहे, जिथे अत्यंत म्हणजे कोर्टासारखं काहीच नसतं. तिथे अत्यंत एखादं घरातलं वातावरण असतं, मुलांसाठी पुस्तकं असतात, खेळ असतात आणि न्यायाधीश महाशय अत्यंत साध्या वेशात असतात. पूर्वीसारखं तो ब्लॅक काळा क्लोक वगैरे घालून नसतात. त्यानंतर गुन्हेगार हा पीडित व्यक्तीला दिसत नाही. गुन्हेगाराला पीडित व्यक्ती दिसते, तो भिंती पलीकडे पडद्या पलीकडे असतो आणि त्याच्यामुळे पीडित व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही की गुन्हेगार आपल्याला काही करेल. पूर्वी असं होत होतं की एकाच लाईनीत सगळे बसायचे, गुन्हेगार पण पीडित व्यक्ती पण त्याचे काही त्याच्याबरोबरची माणसं पण, ती धमकावायची मुलांना आणि माझं नाव सांगितलं, माझ्याबद्दल काही सांगितलं तर बघ तुला असं करेन, तुझ्या बहिणीला मारून टाकेन, असं काहीही बोलायचंय. तर आता ते राहिलेलं नाही. तर अशा सुधारणा खूप होत आहेत. पॉक्सो कायदा ज्यावेळी 2012 मध्ये अस्तित्वात आला त्यावेळी तो अत्यंत बोजड स्वरूपात होता असं म्हणायला हरकत नाही. पण हळूहळू त्याच्यामध्ये ह्या सुधारणा होत गेल्यात आणि आता त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मुलांच्या दृष्टीने, मुलांसाठी, पीडित व्यक्तीसाठी कसं तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, सहानुभूतीने कसं त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, हे सगळं आता शिकवलं जातंय आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थांमध्ये बदल होत आहेत. पण पुन्हा असंच आहे ना की मगाशी या पूर्वाताई म्हणाल्या त्याप्रमाणे ही प्रवृत्ती आहे, ही एक काय म्हणायचं त्याला, विकृती आहे. पण मी विकृती म्हणण्यापेक्षा त्याला प्रवृत्ती म्हणेन. हा गुन्हा आहे, त्यांना समजलंच पाहिजे. आणि एवढं तुम्ही तुमच्या भावनांवर संयम ठेवू शकत नाही, तुम्ही संयम ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून तर आम्ही मुलांना तर शिकवतो की तुम्ही तुमचा वेळ, तुम्ही तुमची एनर्जी चॅनलाइज करा, तुम्ही मैदानी खेळ खेळा, तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. विनाताई, या मुद्द्यावर आपण येऊया. मला पुन्हा पूर्वाताईंकडे जायचंय. पूर्वाताई, अनेकदा जेव्हा अशा घटना घडतात आणि खास करून लहान मुलींच्या बाबतीत घडतात, तरुणींच्या बाबतीत घडतात आणि दिवसाढवळ्या किंवा काळोख्या रात्री जरी घडतात, पण त्यावेळी लोकांचा जेव्हा रोष उत्पन्न होतो, लोक रस्त्यावर उतरतात, तेव्हा वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवू, तर गुन्हेगाराला फाशी कशी होईल हे बघू आम्ही, अशी आश्वासनं दिली जातात. पण प्रत्यक्षात ते खटले वर्षानुवर्ष चालत राहतात. त्यामुळे गुन्हेगारांची मानसिकता ही आपण हे करत राहू अशा पद्धतीचीच आहे, कारण हे प्रकरण कुठे थांबतच नाही आहेत. हो, आता हे थोडंसं मला खूप पॉलिटिक्सवर बोलायचं नाहीये, कारण की आश्वासन देणारी मंडळी आयदर पॉलिटिशियन्स असू शकतात किंवा गव्हर्नमेंटचा भाग असू शकतो. पण माझं म्हणणं आहे की ते आश्वासन तेव्हा दिले जातात आणि तो रोष थांबवण्याचा प्रयत्न असतो, तो व्यवस्थापनाचा भाग पण असू शकतो. पण हे नक्कीच आहे की ह्याच्या प्रोसिजर्स खूप लांबत आहेत. काही कारणासर कोर्टमध्ये आज जज नाही आहेत किंवा कोर्टात म्हणजे हिअरिंग नाही झालं, अमका दुसरे खूप केसेस होते म्हणून. पण ह्याचं जेव्हा निकाल लवकर लागत नाही तर लोकांचा रोष थांबणार कसा? आणि तेव्हापर्यंत गुन्हेगाराला वेळ मिळतो त्याच्या बाकीच्या लॉबीजला सक्षम करण्याचा. आणि ह्याच्या कारणासर जर गुन्हा आहे तर आहे आणि तो दिसतोय, ह्याच्यात खूप म्हणजे विश्लेषण किंवा समज किती वेळ द्यावा याच्यावर विचार केला पाहिजे. आणि जर तो लवकरात लवकर होऊ शकेल तर मे बी हा समज डेव्हलप होईल की नाही याची शिक्षा लगेचच होते. जसं आपण रिवॉर्ड पण म्हणतो, लगेच रिवॉर्ड मिळतो तर त्याचा इफेक्ट होतो की आपल्याला छान काम केल्यावर लगेच त्याचा रिवॉर्ड मिळतो आणि ते सक्षम होतं. तसंच आहे की गुन्ह्यासाठी पण जर लवकरच त्यांना पनिशमेंट दिलं गेलं तर त्याचा फरक पडेल.
पण फक्त तीच एक बाब नाही आहे की ह्याच्यात म्हणजे डिफरन्सेस येतील. रादर माझं म्हणणं हेच आहे की फॅमिलीपासून सुरू झालं पाहिजे, की आपल्या घरात कोणी काका, कोणी भाऊ, कोणाचा मित्र आला आणि अशा विषयावर ते जर बोलतात ते आणि अशा प्रकारचं हसतात ते किंवा असे जोक्स करतात ते तिथेच थांबवले पाहिजे आणि ते व्हॅल्यू एज्युकेशनचा भाग असला पाहिजे. आणि जर हे नाही मुलांमध्ये चालतं, मित्रांमध्ये असं आपण बोलू शकतो, एखाद मुलीला बघून आपण तशा प्रकारचे जोक्स करू शकतो, तर हे करू शकतो किंवा हे नाही करू शकत असं जेव्हा तिथपासूनच हे अपब्रिंगिंग सुरू होतं, तर त्याच्यात ज्याची विकृती थोडीशी जास्त असेल, ज्याला जास्त प्रमाणात हे हवं असेल, तो तेव्हा तो ट्राय करतो. आणि किंवा तो ऑपॉर्च्युनिस्टिक असू शकतो की कोणीच नाहीये, एकटी आहे, किंवा मुलगी ओपन आहे, ही किंवा विकृती जी आहे ती वेळीच आपल्याला थांबवायला हवी. या वृत्तीला आवर घातला पाहिजे आणि ते प्रत्येकाने एक समाज म्हणून आपल्याला करायला हवं. मला मीनाताईंकडे शेवटच्या प्रश्नासाठी जायचं आहे. अगदी थोडा वेळ आहे आपल्याकडे. मगाशी तुम्ही याच्यासाठी काय करायला हवं, या वृत्तीला रोखण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे सांगत होतात. पण महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हे सगळे प्रकार आत्ताचं इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे किंवा सोशल मीडियावरच्या रील्समुळे वाढत आहेत. विकृतीला आणि हिंसक वागणुकीला जास्ती खतपाणी घातलं जातं असं म्हटलं जातं. तर हे जर पालकांनी स्वतःच ठरवलं की कुठल्या वयातल्या मुलांना काय हातात द्यायला हवं किंवा त्यांच्यावर जर बंधनं घालण्यात आली तर ते योग्य ठरेल का? एकूणच म्हणजे डिव्हायसेस काय वापरायचे, त्याच्यामध्ये काय पाहायचं, हे पालकांनी लक्ष द्यायलाच पाहिजे. याच्या पलीकडे सुद्धा जाऊन की मुलांबरोबर संवाद ठेवला पाहिजे. जेंडर डिस्क्रिमिनेशन करता नाही. घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये फरक करता कामा नये. त्या दोघांनाही सारखेपणाने वागवायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी पालकांनी करायच्याच, शिक्षकांनी सुद्धा करायच्या. आपण एकूणच समाजाने या करायला पाहिजे, हे मान्य करायला पाहिजे. अजूनही आपल्याकडे माइंड ब्लॉक असा आहे की माझा मुलगा आहे त्याला काही होणार नाही, पण मुलांनाही हे होऊ शकतं, फक्त मुलींनाच होतं असा एक गैरसमज समाजामध्ये आहे. तर हे सगळं नीट होण्यासाठी, सरळ होण्यासाठी पालकांनी सुद्धा जबाबदारीने वागायला आणि मला असं वाटतं वेळ कमी असल्यामुळे त्या मुलाला एक चांगला आदर्श पुरुष बनण्याच्या दृष्टीने देखील पालकांनी शिकवण्याची गरज आहे. आणि ते जर झालं तर मला वाटतं भविष्य तरी उज्ज्वल असू शकतं मुलींच्या बाबतीत या राज्यात, या देशात. पूर्वाताई, तुम्ही आणि मीनाताई, तुम्ही दोघीही या झिरो अवरच्या या संवादाच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल आपले दोघींचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.